Brought to you by V-Guard. जय श्री राम, जय जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आज आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा आहे। या सभेला अथंग जनसमुदाय जो आहे तो इथे लोटलेला आहे। या सभेसाठी उपस्थित उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आरपीआयचे आठवले साहेब, तटकरे साहेब, त्याचबरोबर या भिवंडी लोकसभेचे मंत्री महोदय आणि आता उमेदवार कपिल पाटील साहेब, मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर नाईक साहेब इकडे उपस्थित आहेत, मनसेचे राजू पाटील असतील, त्याचबरोबर किसन कतोरे साहेब आहेत, संजयजी केळकर साहेब आहेत, निरंजनजी डावखरे आहेत, आमचे जगन्नाथ पाटील साहेब असतील, सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार महोदय, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी, एनसीपी, मनसे, आरपीआय सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या कल्याण आणि भिवंडी लोकसभेतील तमाम जनता, तमाम नागरिक, सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी स्वागत करतो। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। तिसऱ्यांदा जे आहे ही लोकसभेची निवडणूक आम्ही दोघेही लढतोय आणि तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या कल्याणमध्ये येत आहेत आणि आता तिसऱ्यांदा आमच्या दोघांची जी आहे ती हॅट्रिक देखील जी आहे होणार आहे आणि ती देखील प्रचंड बहुमताने। गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ही कामं करू शकलो। मी माझं भाग्य समजतो की महायुतीचा उमेदवार म्हणून अवघ्या 27व्या वर्षी ही पहिली निवडणूक लढली आणि आता 10 वर्ष जे आहे पूर्ण झाले आणि या 10 वर्षामध्ये केंद्राचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकलो। मोठा निधी जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये आणू शकलो। या कल्याण लोकसभेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दळणवळण व्यवस्थेचा होता। गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वे असेल, रोडवे असेल, मेट्रो असेल, जलवाहतूक असेल, आरोग्य सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे
या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मी करू शकलो. फक्त माझ्या कल्याण लोकसभेसाठी जे गेल्या 10 वर्षामध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे हा फक्त रेल्वेमध्ये घेऊन येऊ शकलो. हे त्याचा पूर्णपणे श्रेय जे आहे आणि धन्यवाद मी नरेंद्र मोदी साहेबांना देतो की रेल्वेमध्ये जे 5वी 6वी लाईन फक्त ऐकत होतो आपण, होणार होणार होणार. ती 5वी 6वी लाईन जी आहे ती करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आता 3ऱ्या 4थ्या लाईनचं काम जे आहे सुरू झालेलं आहे. रेल्वे अगोदरची रेल्वे आणि आत्ताची रेल्वे आपल्याला आठवते. अगोदरचे रेल्वे स्टेशन आणि आत्ताचे रेल्वे स्टेशन आपल्याला आठवतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सर्व्हिसेस आपल्याला मिळाल्या या रेल्वेमध्ये जे आहे हे रोज लाखो लोक प्रवास करतात आणि या लाखो प्रवाशांचा जो आहे हा प्रवास सुखकर झाला पाहिजे हे जाणून घेऊन जे आहे पहिल्या दिवसापासून रेल्वेच्या प्रश्नांना हात घातला आणि आज मनाला खूप समाधान वाटतंय की रेल्वेमध्ये जे आहे हे मोठं काम जे आहे ते मी माझ्या मतदारसंघामध्ये उभं करू शकलो. माझ्या मतदारसंघामध्ये रेल्वेनंतर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची वाहतूक जी आहे, रस्त्याने लोक प्रवास करतात. त्यासाठी हजारो कोटींचा निधी जो आहे राज्य सरकारच्या माध्यमाने UD असेल, MMRD असेल, MSRDC असेल त्याच्यामधून घेऊन येऊ शकलो. कल्याणशील रोड असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्याचबरोबर जे मेट्रो फक्त मुंबईमध्ये बघायला मिळायची आणि नंतर जी ठाण्यामध्ये आली त्याचं स्वप्न मी देखील बघितलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये कधी येणार आणि ती आज मेट्रो जी आहे ती 5000 कोटीची मेट्रो माझ्या मतदारसंघामध्ये आली आणि त्याचं काम देखील सुरू झालं. हे सर्वच्या सर्व जे आहे हे फक्त आणि फक्त आपल्या NDA सरकारमुळे जे आहे हे पॉसिबल झालं. आज मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा, आज मी ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. तर इतकी सगळी कामं जी आहेत ही गेल्या 10 वर्षामध्ये कमी करू शकलो आणि आज माझी जनता जी आहे, मतदार जे आहे हे खूप समाधानी आहेत की 10 वर्षामध्ये जो आहे हा लांबचा पल्ला जो आहे तो कल्याण मतदारसंघाने गाठला. कल्याण मतदारसंघाचा जो आहे तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे आहे हे NDAच्या सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून तिथे केला. आज आपण गेल्या अनेक वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, असं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर, ते प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे मंदिर बनायला 500 वर्ष लागली आणि हे मंदिर बनवण्याचं काम जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. हे मंदिर फक्त मंदिर नाही, हे राष्ट्र मंदिर आहे. या राष्ट्र मंदिरातून जे आहे या पिढीला, पुढच्या पिढीला जे आहे हे प्रभू श्रीराम आणि त्याचबरोबर आपली संस्कृती, हिंदुत्व जे आहे हे पुढे घेऊन जाण्यासाठी मदत होणार आहे. जय श्रीराम. ही देशाची निवडणूक आहे, देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. पण काही लोक जी आहे ही निवडणूक जी आहे ती गल्लीची समजतात. अभद्र भाषा, रोज उठल्यानंतर शिव्याशाप, तेवढंच जे आहे हे या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. राजकारणाचा स्तर जो आहे हा खाली घालवण्याचं काम जे आहे हे काही लोकांनी जे आहे केलेलं आहे. पराभव समोर दिसल्यानंतर, जसा पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जास्त चलबिचल होतो आणि शिव्याशाप द्यायला लागतो. आज कोण म्हणतंय औरंगजेब, कोण म्हणतंय गाडून टाकणार. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की औरंगजेबाच्या तत्वावरती चालणारे हे लोक आहेत आणि 4 जूनला जे आहे हे लोक कोणाला कुठे गाडतील हे तुम्हाला 4 जून सांगेल. – 2014 साली ती निवडणूक आठवा, त्याच्या अगोदरची परिस्थिती आठवा की किती घोटाळे.
2G स्कॅम, CWG स्कॅम, स्पेस स्कॅम, कोळसा घोटाळा, अगस्ता वेस्टलँड घोटाळा, फक्त घोटाळे आणि घोटाळे. पण आज आपण काय ऐकतो? आज आपण 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळालं हे ऐकतो. आज आपण 10 कोटी गरिबांना पक्की घरं मिळाली हे ऐकतो. आज आपण 50 कोटी गरिबांचे जनधन बँक अकाउंट उघडले हे ऐकतो. आपण 26 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला हे आपण ऐकतो. आणि त्याचबरोबर 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 लाख कोटी जमा करण्याचं काम देखील आपल्या या मोदी सरकारने केलेलं आहे. फ्रजाईल 5 इकॉनॉमी मधून टॉप 5 इकॉनॉमी आणण्याचं काम जे आहे हे मोदीजींनी केलं. पुढे ते जे आहे आज टॉप 3 मध्ये आपण जाऊ. FDI मध्ये जे आहे हे डबल डिजिट जे आहे ती आपण गाठलेली आहे. तर आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे आपला देश पुढे जातोय. देशाला दिशा देण्याचं काम मोदीजी करतायत. विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे मोदी आणि विकासाचं दुसरं नाव ही मोदीच. 10 वर्षात आपण त्यांच्या कामाचा फक्त ट्रेलर पाहिला, पिक्चर तो अभी बाकी है. मी सगळ्यांना एवढं सांगेन की येत्या 20 तारखेला कल्याण लोकसभेमध्ये धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मोठ्या संख्येने आपण मतदान करा आणि त्याचबरोबर भिवंडी लोकसभेमध्ये कमळच्या समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने जे आहे हे दोन्ही जागा आपण निवडून आणा अशीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.